महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा असा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयातील निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांची भूमिका आणि पक्षांतरबंदी कायद्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सिब्बल यांनी उपस्थित केलेला मुख्य मुद्दा असा आहे की जर निवडणूक आयोग 1999 ची शिवसेनेची जुनी घटना वैध मानत असेल तर 2013 मध्ये पक्षघटनेत सुधारणा करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड आणि त्यानंतरचे संघटनात्मक बदल आयोग कसे नाकारू शकतो. जर 2013 ची घटना वैध असेल तर 2013 ते 2018 दरम्यान पक्षाचा सरचनेत झालेले सर्व निर्णय आणि मिळालेली पदे वैध ठरतात. या तारखेनुसार 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांना मिळालेले मंत्रिपद, घटनेपद आणि त्यानंतरचे मुख्यमंत्रीपद ज्या संघटनात्मक रचनेवर अधिकार होता तीच रचना वैध ठरल्यास ही सर्व पदे अशी वैध राहू शकतात. शिवाय 2013 च्या घटनेवर आयोगाने तब्बल 13 वर्ष कोणताही हरकत का घेतली नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. सर्वोच्च न्यायालयाने यावर टिप्पणी करताना स्पष्ट केले की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. केवळ आमदारांच्या बहुमतावरून मूळ राजकीय पक्षावर ताबा मिळवता येत नाही. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे व ठाकरे दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र न ठरण्याचा घेतलेला निर्णय कायद्याच्याच कसोटीवर टिकतो का हे पाहावे लागेल. आता न्यायालय राजकीय पक्षाला प्राधान्य देते की विधिमंडळ पक्षाला यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मराठी मंडळ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.